वसून बाबा की आपण म्हणजे रात्रीचं एकच उद्या सर्व सांगता येणार नाही. पण आज काय आपण चांगला आनंद दिवस जगूया. म्हणजे आपण जवळ आनंदाला भेटलो. टेन्शन नाही, कोणतं काही नाही, कोणाच्या मनात असं कोणाचंच काही नव्हतं. इतकं आनंद म्हणजे आजचा मैत्रीचा कदाचित आपला दिवस म्हणून आपण इतका आनंदाने आणखी असे दिवस आपल्या आनंदाने जगण्याची आपल्याला लागणारच आहे. नाहीतर मग लाईट लाईट कनेक्शन गेली आपल्या मैत्रिणीचं नातं कमी होणार. सांभाळून घ्यावा लागणार आहे. कारण तुम्ही सगळे एक कविता आहे काहीतरी दूरदेशी काहीतरी गेले काहीतरी हे मला काहीतरी गाणं काहीतरी आहे बाबा गाणं पहिले ना आपण ते आठवण नाही होतं माझ्या तरी हे पहिले दूरदेशी माणूस तसं आपलं सगळ्याच होणार आहे. आपल्याला सगळे एकमेकाच्या कायम स्मरणात राहणार. जसं आपल्याला भावाची जास्त आठवण होते समजा किंवा कोणी नातलं असेल तुम्हाला उदाहरण समजा आमच्या चुलते येते सगळं माहिती आहे. इथं बरेचसे नाते पाहुण्यावळ्यात गेलो कुठं तरी गेलो आपण सगळं पहिली आठवण कुठं इथं सिव्हिल हॉस्पिटल असं दोघं गेले जणी. त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेजला गेले हाताला सर आहे तिथे पोलीस स्टेशनला तिथे आम्हाला कधी कोर्टाची पायऱ्या कधी चढ वाटत नाही पोलीस स्टेशनमध्ये. पण तरी पण हक्काचं ठिकाण एक निर्माण आहे. कारण एक आपले विचारायचं नातं आहे तिथं खूपच जीव त्याला असं पण लागेल. असं आपले आता सर जाणार सगळं होणारच काही वाटत नाही. आपले स्वतः लोक खराब करून आर्थिक प्रगती म्हणा किंवा सगळ्यात प्रगती करते. आपण चांगलं करून आपली 100% वरचा देव म्हणा किंवा कोण असेल देव निसर्गाला देव असेल ते आपलं चांगलं करणारच आहे. जरी एका आपण पैशाने कमी जास्त राहिलो तरी असं आपल्याजवळ ते पैसा सगळे लोक सुखी आहेत. आपल्यासारखे एवढा जवळ भेटलो एवढे आनंद कदाचित ते पण भेटणार नाही पैसा असू म्हणजे कुठं ताज हॉटेलला भेटले पण आपलं जे कुटुंबाचं हॉस्पिटल असू द्या पोलीस स्टेशन असू द्या किंवा मॉडल कॉलेज असू द्या कुठं पण एवढं ठिकाणात त्यांनी तरी असा एन्जॉय नसेल घेतला की बाबा जे आपण प्रेमाने याच्या काळात एक सगळे जे आर्थिक भरभराटी हो आपले सगळे खुश आहेत प्रार्थना विनंती वर्षाला निसर्गाला पण सगळ्याचे मन चांगले सगळ्या जे पाहिजे ते भेटून जो जे म्हणशील तो ते महाराज तो विशेष तेवढा परिचय नाही म्हणजे माझी घेऊन यायचा संपर्क कमी आला होता. पण तुमच्या सगळ्यांनी जे ऐकलं तर चांगलं काम केलं. त्याचं ती पावती आहे आपल्या म्हणजे सर्कस आहे. घर सोडून जाण्याचं दुःख मला विचारा. मी 400 किलोमीटर घर सोडून आलेलो होतो. म्हणजे सोपं नाही आहे. पण तरी तिकडून येऊन मी तुमच्या मित्र इथे भेटले. मला अशीच संगत तुम्ही तिकडे तयार करा आणि आम्ही येऊच एक नाही भेटायला. आणि तुम्ही सगळ्यांनी जे गौरव काढली सरांबद्दल त्याला मी अनुमोदन देतो आणि पुढील कार्यक्रम महाराजावर पलटी खाल्ली. महाराजाला एक पलटी खाल्ली त्यांनी. अस्सल 24 कॅरेटचा हिरा सन्माननीय आदरणीय अभप गायके साहेबांना विनंती करतो की आपण थोडासा साफ व्हावा. वास्तविक व्हाईस प्रिन्सिपल सन्माननीय श्री विटोरे सर तसेच आमचे समाजसेवक श्री राजाभाऊ तसेच सन्माननीय विशाल साहेब गुडगे साहेब यांनी त्यांचा असणारं जे मत आहे ते आमचे बबलूभाई सर्वांनी व्यक्त केलेलं आहे. बोलण्यासारखं असं काही राहिलेलं नाही. आणि तुम्ही जी मला उपाधी दिलेली आहे तर ती निश्चितच माझ्यासाठी योग्य नाही. तुकाराम महाराजांचे असणारे शब्द आहेत मज पामर आहे काय बरोबर पायाची वाहनं पाहिजे ही अशी आमची असणारी स्थिती आहे. वास्तविक नकाते साहेबांविषयी जर सांगायला गेलं तर निश्चितच
पांडुरंगाच्या विचाराप्रमाणे चालणारा पांडुरंगासारखा माणूस म्हणजे नकाते साहेब आहे. अनंत असणाऱ्या जिम्मेदाऱ्यांचं जे ओझा आहे, जो भार आहे, तो खांद्यावर घेऊन चालणारा भारडीचा असणारा पहिलवान म्हणजे नकाते साहेब. आणि नखापासून तर शिखांपर्यंत म्हणजे नखापासून तर डोक्यापर्यंत समाजाप्रती स्वतःचं जीवन वाहून घेणारा एक युगपुरुष किंवा एक योगी म्हणजे आमचे आदरणीय सन्माननीय नकाते साहेब आहेत. मला असं वाटतं नकाते साहेबांसारखी असणारी प्रशासकीय सेवा आहे ती प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीची असावी. निश्चितच प्रशासनाविषयी आणि प्रशासनातील असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी एक गोष्ट निश्चित सांगेन की एखादा व्यक्ती UPSC नावाची परीक्षा झालेला आहे म्हणून तो कलेक्टर झालायच असं मुळीच नाही. एखादा व्यक्ती MPSC झालेला आहे म्हणून डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार किंवा PSI झालाच असं मुळीच नाही. किंवा एखादा व्यक्ती इतर असणारी स्पर्धा परीक्षा पास झालेला आहे आणि तो एक लोकसेवक झाला म्हणून तो लोकसेवक झालायच असं मुळीच नाही. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं तो व्यक्ती स्वतःचा असणारा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माप्रमाणे कर्तव्य कर्मासाठी जनसेवेसाठी स्वतःचा असणारं जे समर्पण आहे तो दाखवेल त्यावेळेसच खऱ्या अर्थानं तो ती परीक्षा पास झालेला आहे असं निश्चित आहे. आणि ही जी सेवा होती तर ती नकाते साहेबांच्या अंतःकरणामध्ये होती. आपली असणारी सेवा प्रामाणिकपणानं पार पाडणं हा सुद्धा एक सर्वोच्च परमार्थ आहे असं ज्ञानोबा प्रतिपादन करतात. हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य बोलावा आणि हेची परम सेवा म्हणजे सर्वात महत्त्वाची. हा जो भाव आहे जी सेवा आहे ही निश्चितच नकाते साहेबांची होती. आताच आमच्या मिसाळ साहेबांनी व्यक्त करत असताना सुंदर अशा प्रकारचा विचार प्रकट केला की नकाते साहेब जात असताना एका गोष्टीचं दुःख आहे निश्चितच की आपल्यामधील असणारा एक सदपुरुष एक युगपुरुष एक अत्यंत प्रामाणिकपणाने सेवा पार पाडणारा एक लोकसेवक जात आहे आणि त्यांची जागाही भरून निघणार आहे. परंतु या गोष्टीचं निश्चित दुःख आहे. परंतु त्यांचं असणारं जे भविष्य आहे तर त्या भविष्यासाठी जर त्यांना रत्नागिरी जर बेस्ट असेल तर निश्चितच त्यांनी जावं आणि तिथं त्यांचं असणारं वैभव जे आहे अस्तित्व आहे ते निर्माण करावं. मला असं वाटतं रत्नागिरी जर नकाते साहेबांनी निवडली असेल तर याच्या पाठीमागे प्रचंड आणि प्रदीर्घ अशा प्रकारचा निश्चितच विचार असेल कारण ती विवेकशील आणि विचारशील व्यक्तिमत्व आहे. काहीतरी पाठीमागे चांगला हेतू असेल. तसे त्यांच्या असणाऱ्या साऊ ज्या आहेत नकातेताई आणि सन्माननीय नकाते साहेब किंवा नकाते महाराज यांचं असणारं जीवन एका तपस्व्यासारखं आहे. एखाद्या योगासारखं असणारं जीवन ते जगत आहेत. त्यांच्या असणाऱ्या जीवनामध्ये जरीही ते वैवाहिक असले तरीही त्यांचं जीवन एका विद्यार्थ्यांसारखं आहे दोघांचंही. आणि निश्चितच विद्यार्थी जीवनासाठी आणि स्वतःचा असणारा शारीरिक मानसिक आणि आत्मिक आणि ज्ञानात्मक विकास करण्यासाठी मला असं वाटतं निसर्गरम्य वातावरण किंवा समुद्राची असणारी हवा आणि तिथला असणारा सह्याद्री हा निश्चितच त्यांच्यासाठी हा फलदायक राहील हा विचार त्यांनी केला असेल. आणि त्यांचं जर तिथे हित असेल त्यांना जर तिथं जाण्यात आनंद असेल तर निश्चितच आम्हाला सुद्धा आनंद आहे. आता तुम्ही आमच्यामधून जात आहात कारण तुम्ही आमच्या विचारातले एक व्यक्ती आहात. एक तर आम्हाला ओळखणारे किती आहेत हे माहित नाही पण आम्ही मित्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत दरिद्री जीवन जगत आहोत. कारण बोटाच्या कांड्यावर मोजणे इतकेही आम्हाला मित्र नाहीत हे आमचं खरं दारिद्र्य आहे. आणि त्या बोटाच्या कांड्यावर मोजणे इतके असणारे जे मित्र आहेत तर त्याच्यातील असणारे एक व्यक्तिमत्व जाणं हा आमच्यासाठी एक मोठा धक्का आहे. परंतु जरी आम्हाला याचं दुःख होत असेल पण जर तुम्हाला त्या गोष्टीचं हित आणि फायदा होत असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. कारण आमचे असणारे जे मित्र आहेत ते सुखी राहावेत, आनंदी राहावेत, समाधानी राहावेत आणि प्रत्येक गोष्टीचा विकास त्यांच्या जीवनामध्ये घडून यावा हाच आमच्या अंतःकरणामध्ये सदैव विचार आहे. एक निश्चित तुम्हाला सांगेल की ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ आहे तर त्याची संगती सदैव जवळ राहू द्या. एक जमलंच तर 5-10 ओव्या वाचा आणि त्याचा अर्थ थोडा समजून घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 4 अभंग रोज वाचा त्याचाही अर्थ समजून घ्या. तसेच पांडुरंगाची असणारी जी भक्ती ती अंतःकरणामधून सुरू राहू द्या. तुमची साधना सदैव सुरू राहू द्या. प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीला समजून घ्या. अंतःकरणामध्ये असणारे अनंत अशा प्रकारचे जे
भोगात्मक संकल्प आहेत त्यांना थोडं दूर ठेवा आणि अंतःकरणामधला जो निरपेक्ष भाव आहे तो बाहेर येऊ द्या. सत्य स्वरूपाचे असणारे संकल्प करा, विहित आणि सात्विक अशा प्रकारचं कर्म करा. परमात्मा सदैव तुमच्या जवळ राहील यात संशय नाही आणि तुमची प्रत्येक गोष्टीमध्ये निश्चितच भरभराटी होईल. शेवटी तुमच्यासाठी एखादं असणारं जे गीत आहे ते निश्चित सादर करतो. जिजुनी स्वतः चंदनाने